नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर थंडी एवढी वाढली ना, म्हणून आज जरा उशिराच उठलो आणि आमच्या बाजूची छोटी दीदी माझे दात घासायला आली होती. मग ब्रश करून झाल्यावर तोंडातल्या शुद्ध हवेन मी दीदीला फुगा फुकून दिला. पण दीदीने का फुग्यान खेळली नाही, ती बसली अभ्यास करायला. तिने अभ्यास केला आणि मग लागली ती जेवण बनवायला. तिने जेवण बनवलं. मग तिने बनवलेलं जेवण मी पटापट खाऊन घेतलं. त्यानंतर मग दीदीने अगदी लहान पोरासारखी मला अंघोळ घातली आणि माझी अंघोळ जशी झाली तसं माझं तिने अंग पुसलं. मग काय मंडळी, आम्हाला भूर जायचं होतं म्हणून दीदीने माझे मस्त असे केस विंचरले. आणि मग काय, फिरायला जायचं म्हणजे सोबत मोबाईल तर हवा, म्हणून मोबाईलच्या बॉक्समधून ती मोबाईल काढत होती. पण तो बॉक्स तिला काय उघडत नव्हता. मग मी तिला बॉक्स उघडून दिला आणि जसा मी तिला बॉक्स उघडून दिला, मंडळीने तिच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता ना, म्हणजे खरंच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसा आनंद शोधायचा ना, ते आपण लहान मुलांकडून शिकलं पाहिजे. चॉकी आणणार आहे. तिने फोन करून पप्पानं चॉकी आणायला सांगितली होती. पण मी म्हटलं पप्पा चॉकी आणच फरान, थोडी पापा खाऊन घेऊया, म्हणून मी त्याला थोडी पापा भरवली. मंडळीने खरंच मजा वाटते हो लहान पोरांसोबत खेळायला, त्यांची काळजी घ्यायला. आता फिरायला जायचं म्हणजे थोडी तरी शायनिंग मारलीच पाहिजे ना, म्हणजे तिने डोळ्याला गॉगल लावला आणि इतकी गोड दिसत होती ना. मग तिने मला एक पोज मारून दाखवली आणि तिचं खेळून झालं तशी ती आपल्या घरी निघाली. मंडळीनं मला नक्की सांगा, तुम्हाला पुन्हा दीदीला भेटायला आवडेल का?